एफडीआय आणि महागाई विरोधात एनडीए आणि डाव्या पक्षांनी आज भारत बंद पुकारला। मुंबईत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढला। मंत्रालयाला कुलूप घालणाऱ्या भाजप नेत्यांना यावेळी पोलिसांनी अटक केली। पण मुंबईत या भारत बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। भाजपच्या नरिमन पॉइंट इथल्या प्रदेश कार्यालयासमोरचं हे दृश्य आहे। एक मोर्चा भाजपने इथे आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला गर्दी देखील तुरळक आहे असं म्हणावं लागेल। गोपीनाथ मुंडे, राज पुरोहित यांच्यासारखे नेते या मोर्चात असून देखील फारशी गर्दी जमलेली नाही आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आल्याने फारसे लोक आलेले नाहीत। आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये बंदचा मोठा परिणाम दिसला। या बंदमध्ये एपीएमसीच्या सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे ऐन गणेशोत्सव आणि गौरी पूजनाच्या काळात भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे। आमचं महाराष्ट्र शासनाला एवढंच म्हणणं आहे, ज्याप्रमाणे केंद्र शासन म्हणतं की हा प्रत्येक राज्याचा ऐच्छिक निर्णय आहे, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे याला पण विरोध केला पाहिजे। केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्याला पण आमचा विरोध आहे। तिकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। औरंगाबादमध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कोल्हापुरातही दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सरकारचा निषेध केला। पण पुण्यात खुद्द भाजपनंच या बंदमधून काढता पाय घेतल्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। व्यापारी संघटना ज्या आहेत त्या मात्र बंदमध्ये उतरल्या आहेत। लक्ष्मी रोड पुण्याचा सुप्रसिद्ध हा सगळा रोड आहे। आपण बघतोय की लक्ष्मी रोडची दुकानं जी आहेत ती मात्र बंद ठेवलेली आहेत व्यापाऱ्यांनी। नाशिकमध्ये मात्र या भारत बंदचा पुरता फज्जा उडाला। आपण आता आहोत नाशिक मधल्या रविवार कारंजा ह्या भागामध्ये। एकेकाळी रविवार कारंजा, पंचवटी कारंजा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता। आजच्या आंदोलनाला सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी इथून सुरुवात केलेली होती। मात्र गौरी गणपतीचा सण आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची कमी संख्या त्याच्यामुळे काही फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये। बंद करून महागाई कमी होणार का असा सवाल नाशिककरांनी विचारलाय। भारत चालूच ठेवून फक्त गव्हर्नमेंटकडनं कशी किंमत कमी केली जाईल हे बघायला हवंय। बंद करून काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये। आजचा जो भारत बंद आहे हा सुद्धा देशविरोधी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना इतका त्रास होतोय या बंदमुळे। त्यामुळे राजकीय सामाजिक सर्व संस्थांनी याच्यावर बॅन टाकायला पाहिजे। एकूणच या बंदच्या निमित्तानं राज्यात एफडीआयला व्यापाऱ्यांचा मोठा विरोध असल्याचं स्पष्टपणे समोर आलंय। आता महाराष्ट्र सरकार राज्यात एफडीआय बाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।